नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे ईश्वरीचा गळा दाबणाऱ्या राकेशला अर्णवने आता चांगलं झोडलेलं असतं, त्याला चांगला धडा शिकवलेला असतो। पण प्रेक्षकांनो, ज्या वेळेला अर्णव राकेशला मारत असतो त्याच वेळेला अंजली आणि आजी दोघीजणी मंदिरामधून आलेल्या असतात आणि त्यामुळे अंजलीचा गैरसमज झालेला असतो की इथे आता अर्णव राकेशवरती हात उगारत आहे, माझ्या नवऱ्याचा अपमान करत आहे। आणि राकेश काय करतो तर अंजली आणि अर्णवमधला गैरसमज अजून वाढवतो, त्याला इथे खतपाणी घालतो। त्यामुळे इथे अंजली अर्णववरती रागवलेली असते, तिला असं वाटतं की माझा भाऊ माझ्याच घरामध्ये माझ्या नवऱ्याचा मान ठेवत नाही आहे। त्यामुळे इथे आता अंजलीने एक निर्णय घेतलेला असतो। तर इथे राकेशने अंजली आणि अर्णवमध्ये गैरसमज निर्माण केलेले असतात, पण आता त्याचा तोटा त्यालाच झालेला असतो। कारण प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचा प्लॅन फ्लॉप करत अंजलीने अर्णवचं घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो। आणि जेव्हा इथे अंजली राकेशबरोबर आता घर सोडते तेव्हा खऱ्या अर्थाने राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आलेला असतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला कळतं की राकेश किती नीच माणूस आहे ते। अर्णव आणि ईश्वरीने जे काही केलं ते योग्यच केलं होतं याची प्रचिती तिला घर सोडल्यानंतर आलेली असते। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अंजली राकेशला सोडून पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वरीकडे आलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता चेकबुक ईश्वरीने राकेशच्या रूममधून चोरलेलं असतं, तेव्हा राकेश जबरदस्तीने ते चेकबुक तिच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा अर्णव सरांचं चेकबुक मी तुला देणार नाही, तू त्यांचे पैसे लुबाडतोयस, लाज नाही वाटत तुला? तेव्हा इथे राकेश ईश्वरीकडून आता चेकबुक घेण्यासाठी इतका आता विचित्र प्राणी झालेला असतो की तो ईश्वरीचा गळा दाबायला सुरुवात करतो। ती आता एवढीशी मुलगी आणि हा एवढा मोठा माणूस, ती कितीही पळण्याचा प्रयत्न करत असली तरीसुद्धा राकेश तिला पकडतच असतो, तिचा पाय वगैरे खेचून तिचा इथे गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीचा गळा दाबत असतानाच तिथे अर्णव आलेला असतो। अर्णवला कळतं ईश्वरी घरी एकटीच आहे, माझा मोबाईलसुद्धा घरीच आहे, ईश्वरीने जर मला कॉल करण्याचा प्रयत्न केला तर मला कळणार नाही, घरामध्ये कुणीच नाही आहे म्हटल्यानंतर राकेश नक्कीच आपली हद्द पार करेल हे अर्णवला कळताच तो इथे घाईघाईने घरी आलेला असतो। बघतो तर काय, राकेश त्याच्या ईश्वरीचा गळा दाबतोय। तेव्हा अर्णव येतो आणि ईश्वरीला बाजूला करतो, राकेशला आता पकडतो आणि त्याला हवं तेवढं मारतो, त्याला चांगला धडा शिकवतो। राकेशची इथे आता चांगली धुलाई केलेली असते आणि तो त्याच्या डोक्यामध्ये वजनदार वस्तू मारणार तेवढ्यात तिथे अंजली आलेली असते। अंजली म्हणते, चिंटू, अरे काय करतोयस तू? काय चाललंय तुझं? अरे माझ्या नवऱ्यावरती हात उगारतोयस तू? तेव्हा राकेश म्हणत असतो, बघितलंस ना अंजली, घर जावयाची काय इज्जत असते घरामध्ये, बघितलंस? अगं तुझा चिंटू माझ्यावरती आरोप करतोय की मी त्याच्या बँकेतले पैसे काढलेत म्हणून, खोट्या सह्या करून मी त्याचे पैसे हडपलेत असे आरोप केलेत त्यांनी माझ्यावरती। अजून काय काय आरोप करणार आहे काय माहिती, बोल ना बोल, माझी 3-4 लग्न झालेत, बोल, मी इथे लोकांचे पैसे लुबाडतो, बोल, चोऱ्या माऱ्या करतो, गुंडांबरोबर माझे कनेक्शन आहेत, सांग सगळं अंजलीला सांग, जे मी करतच नाही ते सगळं सांग। इनडायरेक्टली प्रेक्षकांनो, राकेशने त्याने आत्तापर्यंत जे जे काही गुन्हे केलेत ते सगळे अंजलीच्या समोर सांगून तो मोकळा झालेला असतो, पण हे आरोप अर्णव त्याच्यावरती करतोय अशा पद्धतीने सांगितलेलं असतं। तेव्हा अंजली म्हणते, काय रे चिंटू, देवासारखा नवरा माझा माझ्यावरती इतकं प्रेम करतो, माझी इतकी काळजी घेतो, ते तुला दिसत नाही? तू त्यांच्यावरती हात उगारतोयस, त्यांच्यावरती तू हात उगारतोस आणि आरोप करतोस, हे मला अजिबात पटलेलं नाही आहे। तेव्हा आजीसुद्धा अर्णवलाच आता ओरडते। तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की ताई सॉरी, पण तुला खरं काही माहिती नाही आहे। अंजली म्हणते, मला ऐकूनसुद्धा घ्यायचं नाही आहे, तू माझ्यावर नवऱ्यावरती खोटे नाटे आरोप करूच कसा शकतोस? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई सॉरी, खरंच सॉरी, माझा गैरसमज झाला होता, जीजू बरोबर बोलताय तुम्ही, म्हणजे खरंच तुमची काही चूक नाही आहे, माझंच चुकलं, मला असं वाटलं की तुम्ही चेकबुक घेतलंत की काय, त्यासाठी मी माफी मागतोय। म्हणजे इथे अर्णवचं आपल्या बहिणीवरती इतकं प्रेम आहे की इतक्या नालायक माणसावरती सुद्धा तो आता
इतका रागवलेला असताना सुद्धा राग दाखवू शकत नाही. आपल्या बहिणीसाठी तो राग तो आता बाजूला ठेवतो आणि त्याची काही चुकी नसताना सुद्धा तो आता राकेशची माफी मागतो. तेव्हा इथे अंजली आता चिडलेली असते. ती म्हणते, चिंटू, आधी हात उगारायचा, आरोप करायचे आणि नंतर माफी मागायची, याला काही अर्थ नाही आहे. अरे, पुरावे नसताना एखाद्या माणसावरती असे आरोप करायचे नसतात रे. तेव्हा इथे आता ईश्वरी काही बोलायला जाणार तेवढ्यात अंजली म्हणते, आता मला कोणाशी काही बोलायचं नाही आहे. आणि ती सरळ आपल्या रूममध्ये जाते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं की तिचा इथे भाऊ तिच्या नवऱ्यावरती हात उगारतो, कारण अंजली तिच्या नवऱ्याला देव मानते. तिच्यासमोर तो खूप चांगला वागतो ना. तिला वाटतं की राकेश खूप चांगला आहे. पण जेव्हा राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर येईल ना, तेव्हा तिला कळेल तो किती क्रूर आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली रूममध्ये गेल्यानंतर अर्णव आपल्या रूममध्ये येतो. तेव्हा ईश्वरी त्याच्या मागे मागे येते. अर्णव आता रडत असतो. ईश्वरी म्हणते, सर, सांभाळा स्वतःला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की माझ्या ताईवरती खूप प्रेम आहे आणि तुला पण माहिती आहे. पण त्या राकेशने आज काय केलं, ताईच्या समोर मला चुकीचं ठरवलं. ताईमध्ये आणि माझ्यामध्ये त्याने भांडण लावलं. ताईच्या नजरेत मी कायमचा पडलो ना, ताई मला आता कधीही माफ करणार नाही. ती कधीच मला माफ नाही करणार. तिला आता मी चुकीचा वाटेन आणि तो राकेश तिला बरोबर वाटेल. तेव्हा इथे आता अर्णव गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते आपल्या मनामध्ये, आता या बहीण भावाच्या मनातला राग कसा काय घालवायचा, अंजलीताईंना कसं काय समजवायचं, असं आता ईश्वरी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी काही विचार करत असतानाच अंजलीने एक टोकाचा निर्णय घेतलेला असतो. अंजली म्हणते, अहो चला, आपण आता इथे राहायचं नाही, आपल्यासाठी दुसरीकडे कुठेतरी राहण्याची व्यवस्था करा. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अगं बायको, हे काय बोलतेस तू, तुझी अवस्था तरी बघ. अगं, तुझ्या डिलिव्हरीची डेटसुद्धा जवळ आली आहे. आपल्याला आता हॉस्पिटलला कधीही जावं लागेल आणि तू एकटी राहायचं म्हणतेस. आता तुला तुझ्या माणसांची गरज आहे. अर्णवने जे काही केलं त्यासाठी तो सॉरी म्हणाला आहे ना. तेव्हा ईश्वरी इथे त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा इथे अंजली म्हणते, सांगितलेलं तुम्हाला ऐकू येत नाही आहे का, मला इथे राहायचं नाही आहे. माझ्यासाठी तुमची इज्जत, तुमचा मान सन्मान सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या भावाने तुमच्यावरती आरोप केले, तुमच्यावरती हात उगारला, हे मला आवडलेलं नाही आहे. तुम्ही हे सगळं विसरलं असाल, पण मी विसरलेली नाही आहे. तुम्ही जर काही केले नसतानासुद्धा तुमच्यावरती असे आरोप झाले तर मला ते आवडणार आहे का. तेव्हा आपण आता हे घर सोडून जातो आहे. तुम्ही मला जसं पण ठेवाल मी तशी राहायला तयार आहे. माझ्या काही अपेक्षा नाही आहेत तुमच्याकडून. तुम्ही जे काही कमवाल त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला संसार करून दाखवेन. तुमच्याकडून काही मागणार नाही, कसलीही आशा करणार नाही. पण आता आपण इथे राहायचं नाही. चला, आपण आत्ताच्या आता इथून निघूया. तेव्हा इथे राकेश आता मनामध्ये म्हणत असतो, अगं मूर्ख बाई, कुठे घेऊन जाऊ तुला, इथे माझ्याच राहण्याचा पत्ता नाही आहे, काय तुला रस्त्यावरती ठेवू का. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते, तुम्हाला नाही घरातून निघायचं आहे का, मग ठीक आहे, तुम्ही इथे राहा, पण मी इथे राहणार नाही आहे, मी कुठेही राहीन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की आता काय करायचं, आता जर हिची साथ नाही दिली तर तिला वाटेल की मलाच आता घर सोडायचं नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली प्लीज एकदा विचार कर ना, एकदा विचार कर, अगं कुठे जायचं आपण आणि घाईघाईमध्ये कुठे आपल्याला घर मिळणार आहे. तेव्हा अंजली म्हणते, हे बघा, तुम्ही नका काळजी करू, जिथे कुठे ठेवाल तिथे राहीन असं म्हणते ना, पण आपण आता इथे राहायचं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणतो की बरं ठीक आहे चल, पण मला थोडा वेळ तर दे, कुठेतरी घराचा बंदोबस्त करायला हवाय की नको. तेव्हा अंजली म्हणते, उद्यापर्यंतचा वेळ देते तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने घर शोधायला सुरुवात केलेली असते. कुठेतरी पण बघावंच लागेल, नाहीतर अंजलीच्या नजरेमध्ये मी काही हिरो बनणार नाही. अर्णव तिला जाऊ देणार नाही मला माहिती आहे, पण मलाच आता घर बघावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश एखादं घर बघत असतो. त्यानंतरला थोड्या दिवसांसाठीच ते घर त्याने बघितलेलं असतं, कारण त्याला माहिती असतं की अर्णव काही अंजलीला कुठेही जाऊ देणार नाही. तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवकडे जाते आणि म्हणते की अंजलीताई घर सोडून जायला निघाल्यात. तेव्हा अर्णव म्हणतो, मी असं होऊ देणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी काय म्हणते, अंजलीताईंना आता राकेशचा चेहरा खरा बघायचा असेल तर त्यांनी दोघांनी एकत्र राहणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे राकेश किती उलाढाल्या करतो, तो स्वतः काही कमवत नाही. अंजलीताईंसमोर राकेशचा खरा चेहरा जर आणायचा असेल तर त्या दोघांनी एकत्र राहिलं पाहिजे. आपण अंजलीताईवरती बारीक लक्ष ठेवूया, आपण त्यांना कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही. पाटीलला सांगा अंजलीताईंवरती लक्ष ठेवा म्हणावं आणि तो काय काय करतोय ना हे आपण बघूया. अंजलीताईंना सुद्धा कळू दे की राकेश किती झोल करतो ते. पण त्याआधी त्याने आता जे काही पैसे काढलेले आहेत ना,
ते पैसे आता आपल्याला त्याच्याकडून काढून घ्यावे लागतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी त्यांच्या रूममध्ये जाऊन जिथे राकेशने पैसे ठेवलेले असतात ते चोरते. कारण ती त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवून असते की राकेश कुठून पैसे काढतो, कुठे ठेवतोय. तर त्याने आउट हाऊसमध्ये एका कोपऱ्याला पैसे लपवून ठेवलेले असतात. ते पैसे आता ईश्वरीने चोरलेले असतात. त्यामुळे राकेशकडे पैसेसुद्धा नसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता एक असं छोटंसं घर बघतो आणि मग अंजलीला म्हणतो की चल, बघितलं आपल्यासाठी घर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई नका जाऊ ना तुम्ही. तेव्हा अंजली म्हणत असते, नाही ईश्वरी, ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला इज्जत नाही, मान नाही, माझा स्वतःचा भाऊ माझ्या नवऱ्यावरती हात उगारतो, तिथे मला राहायचं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज प्लीज नको जाऊस, कुठे जातेस तू. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली अगं अर्णव आता सॉरी म्हणतोय ना, एवढं म्हणतोय तर थांब ना. तेव्हा अंजली म्हणते, नाही नको, जे काही घडलं ते पुन्हा घडता कामा नये आणि जर आपण आता वेगवेगळे राहिलो तरच आपल्यामधला हा कडवटपणा दूर होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली काही ऐकायला तयार नसते. तेव्हा ती राकेशबरोबर आता निघून जायला तयार होते. तेव्हा इथे घरातून जाईपर्यंत इथे आता पाटील तिथे आलेला असतो आणि जिथपर्यंत राकेश तिला घेऊन जाईल तिथपर्यंत पाटील त्यांच्याबरोबरच असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पाटील लक्ष ठेवायला आहे, पण आता अंजलीला कसली कमी पाडायला नको यासाठी अर्णवचंही लक्ष असतंच. पण प्रेक्षकांनो, इथे आता राकेश चांगुलपणाचं नाटक किती दिवस करणार. घरामध्ये काही राशन पाणी तरी लागेलच ना. राकेशकडे आता पैसेसुद्धा नसतात, कुणी पैसे द्यायला तयारसुद्धा नसतं, त्याला कामावरती सुद्धा कुणी ठेवत नसतं. त्याची इमेज इतकी खराब असते की तो काम काहीच करू शकत नाही. तो स्वतः वकील नाही आहे म्हणजे त्याला कुणी केसेससुद्धा देत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते की अहो, बाकी काही नको, पण घरामध्ये जेवणासाठी ज्या ठराविक वस्तू लागतात त्या तरी तुम्हाला आणाव्या लागतील. हां, अंजलीकडे जे काही पैसे असतात ते तिने स्टार्टिंगला देऊन आता घर खर्च सुरू केलेला असतो, पण बाकीच्या गोष्टींचं काय. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो की अंजली, अर्णवकडून पैसे माग ना, त्या घरामध्ये तुझासुद्धा अधिकार आहे ना. तेव्हा अंजली म्हणत असते, हे बघा, मला त्याचं काही नको आहे, ते त्याने स्वतःच्या कष्टाने सगळं उभं केलं आहे ना. मी जेव्हा तिथे होते तेव्हा तो मला पैसे देत होता, पण आता मी त्याचा 1 रुपयासुद्धा घेणार नाही आहे. तसंही आमचं जॉईंट अकाउंट आहे, त्याची सही मला मागावी लागेल आणि मी आता त्याची सही मागणार नाही आहे. मला आता त्याच्या उपकारांच्या खाली नाही राहायचं आहे आणि तुम्हीसुद्धा मला पैसे मागायला लावू नका. तुम्ही जे काही आता मजुरी मोळ करून जे काही 2 पैसे कमवून आणाल ना, त्याच्यामध्ये सुद्धा मी सुखाने संसार करायला तयार आहे. पण तुम्ही मला आता चिंटूकडून पैसे मागायला लावू नका, मी नाही पैसे मागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशची अवस्था बिकट झालेली असते. घर भाडं कुठून देणार. थोड्या दिवसांसाठी मी फक्त हे घर घेतलं होतं. मला असं वाटलं होतं की चिंटू इथे आता अंजलीला घेऊन जाईल, पण तो सुद्धा घेऊन जायला तयार नाही आहे. घरामध्ये आता सामान तरी मी कुठून आणणार. माझे पैसेसुद्धा त्या ईश्वरीने सगळे चोरले. आता मी काय करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली चिंटूकडून पैसे घ्यायला तयार नाही आहे. तेव्हा राकेशला राग आलेला असतो. तो म्हणत असतो, ए अंजली, अगं काय तुझं चाललं हे. पैसे माग म्हणतोय तर तू पैसेसुद्धा मागत नाही आहेस. अगं घर खर्चाला तुला तुझ्या गोळ्या औषधांना पैसे लागतात की नाही. कुठून आणणार आहे मी एवढे पैसे. अगं तुला एवढा खर्च लागतो, त्या बदल्यामध्ये इथे राहण्यापेक्षा अर्णवकडे जाऊन राहिलेलं बरं ना. इतका खर्च तो व्यवस्थितरित्या करत होता, मी कुठून करणार आहे तुझा इतका खर्च, सांग बरं तू. तेव्हा इथे तुला दूध लागतं, त्याचबरोबर फळं वगैरे लागतात, हे सगळं मी कुठून आणणार आहे. तेव्हा अंजली म्हणते, अहो मग नका आणू, पण आपल्या बाळासाठी हे सगळं मला घ्यावं लागणार आहे, ते हेल्दी असतं ना म्हणून. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अगं तुझा भाऊ श्रीमंत आहे ना, मग त्याच्याकडून घे ना पैसे. काय होतं आहे त्याच्यामध्ये. तुला कसला एवढा राग आला आहे. मला मारलं तर मारू दे ना, पण निदान त्याच्याकडून पैसे तरी घे घर खर्चासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचा तो चेहरा अंजली बघते तेव्हा तिला कळतं की राकेश तर इथे फक्त पैसा पैसा करतोय आणि घरामध्ये मला सगळी कामं करायला लागत आहेत, कसली म्हणून मदत करत नाही. आणि तिथे सगळ्यांसमोर नाटक करत होते की त्यांना माझी किती काळजी आहे. आणि इथे जर काही द्यायचं म्हटलं तर घे स्वतःच्या हाताने, पाणी द्या म्हटलं तरी घे स्वतःच्या हाताने. इथे सगळी कामं मला करावी लागत आहेत. इथे त्यांना माझी काळजीच नाही आहे की इथे भांडी कपडे करत असताना मला किती बसण्या उठण्याला त्रास होतो याचं यांना काहीसुद्धा वाटत नाही आहे. म्हणजे तिथे चिंटूच्या जीवावरती हे राहतात, पण यांच्यामध्ये एवढीसुद्धा ताकद नाही आहे की ते माझा आणि बाळाचा सांभाळ करतील. याचा अर्थ यांना पैसे नसल्यानंतर हे इतके चिडचिडे होतात. मग कशावरून यांनी चिंटूचं चेकबुक चोरलं नसेल, कशावरून. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता अंजलीला समजलेलं असतं की राकेश बरोबर येऊन तिने किती मोठी चूक केली. जेव्हा इथे राकेश अंजलीचे केस पकडतो आणि तिला इथे मारायला तिच्या अंगावरती धावून जातो, तेव्हा अंजलीला राकेशचा खरा चेहरा समजतो आणि म्हणतो की त्या चिंटूसमोर तोंड उघडायचं नाही आहे, नाहीतर तुझ्यासाठी खूपच जास्त वाईट असेल. पैशांसाठी लग्न केलं होतं तुझ्याशी, तर तुला आता तो पैसाच नको असेल तर तुझ्यासारख्या मुलीला सांभाळून मी काय करू? तुला आणि तुझ्या बाळाला दोघांनासुद्धा मी सांभाळणार नाही आहे, कळलं? भावाकडून पैसे घेऊन ये, तेव्हाच इथे आता राहायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली आता राकेश घरामध्ये नसताना ते घर सोडतो आणि आता घरातून बाहेर पडलेली असते आणि एका ठिकाणी ती शांतपणे बसलेली असते. तेव्हा इथे पाटीलने बघितल्यानंतर पाटील आता अर्णवला फोन करून सांगतो की इथे आता अंजलीताई एकटीच बसलेली आहे. राकेशचं आणि तिचं भांडण झालं आहे. राकेशने अंजलीताईंवरती हात उगारण्याचा देखील प्रयत्न केला. तेव्हा अर्णवला कळतं की आता इथे अंजलीला राकेशचा खरा चेहरा दिसला असेल. तोपर्यंत प्रेक्षकांनो, पाटीलला त्याने व्यवस्थित लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. जास्त कमी काही झालं तर मध्ये पडायचं आणि मला फोन करायचा. पण आता एवढी मोठी गोष्ट घडत नाही. पण इथे आता अर्णव आपली गाडी घेऊन त्या लोकेशनला पोचलेला असतो जिथे अंजली असते आणि तो म्हणतो, ताई चल आता घरी चल, तुझा चिंटू आहे ना? तेव्हा इथे अंजली त्याच्याबरोबर घरी जाते आणि त्याला म्हणते की चिंटू, तू बरोबर बोलत होतास. राकेश जसा दिसतो तसा नाही आहे. त्याचा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे. त्याने सांगितलं आहे की जर भावाकडून पैसे आणलेस तरच घरी परत यायचं. मग जर तुझ्याकडून पैसे घेऊनच तो मला सांभाळणार असेल तर ते तर तूही करतोस ना? ते सुद्धा काही न मला बोलता माझे इतके लाड करतोस, माझी काळजी घेतोस. आता मी कुठेही जाणार नाही आहे. मला तुझ्याबरोबर आता इथेच राहायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजलीने स्वतः सांगितलेलं असतं की राकेशला या घरामध्ये पुन्हा घ्यायचं नाही. मी आणि बाळ आम्ही दोघेजणं तुमच्याबरोबर इथे राहू. राकेशला या घरामध्ये घ्यायचं नाही असं अंजलीने अर्णवला सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्णव आणि अंजलीमध्ये गैरसमज पसरवणारे या राकेशला आता अंजलीने नकळतपणे का होईना पण धडा शिकवलेला असतो. घर सोडून गेल्यानंतर राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आलेला असतो आणि त्यामुळे तिने आता राकेशला सोडण्याचा निर्णय घेत ती अर्णवच्या घरी, राज शिर्केंच्या घरी सुखरूपरित्या परत आलेली असते. अर्णवने तिला, आपल्या बहिणीला पुन्हा एकदा स्वतःच्या घरी आणलेलं असतं आणि तिची आणि बाळाची आयुष्यभरासाठी मीच काळजी घेईन असा शब्द त्याने आपल्या बहिणीला दिलेला असतो.